खदानी स्टोन क्रशर डिझेल डेपोचे काम गावात नकोच। धुळ्यातील मेथी ग्रामस्थ आक्रमक। आजूबाजूच्या शेती पिकांना खदानीमुळे नुकसान, ग्रामस्थांचा आरोप। पहा याबाबतचा सविस्तर रिपोर्ट मनोज बिरारी यांच्यासोबत। राज्यासह धुळे जिल्ह्यात सरकारच्या वतीने विविध विकास कामे केली जात असून असेच एक काम धुळे जिल्ह्यातही सुरू आहे। सोनगीर ते दोंडाईचा शहरापर्यंत रस्ता विस्तारीकरणाचं काम सध्या हाती घेण्यात आलं असून सदरचा रस्ता बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट हे SAR कंपनीला देण्यात आलेलं आहे। या कंपनीचे चिमठाणे गावानजीक असलेल्या मेथी गावाजवळ काही शेतकऱ्यांकडून शेतजमिनी या भाडेतत्वावर तर काही जमिनी विकत घेतल्या आहेत। या मेथी गावाजवळ खदानी स्टोन क्रशरचे साहित्य ठेवण्यासाठी व डिझेलचा डेपो करण्यासाठी मेथीगाव ग्रामपंचायतीकडे परवानगी अर्ज सादर करण्यात आला होता। मात्र या कामाला स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांकडून कडाडून विरोध केला जात आहे। काय तुमच्या गावकऱ्यांच्या अडचणी आहेत? मी मेथी येथील शेतकरी ज्ञानेश्वर पारसिंग गिरासे। आज आमच्या गावात ग्रामसभा घेण्यात आली। ती SRC कंपनी जी खदान आणि खडी क्रेशर याच्यासाठी ग्रामसभा त्यांनी घेतली होती। मात्र या परिसरात केळी, कांदे, ज्वारी, गहू म्हणजे बागायती जमिनी असल्याने त्याच्यावर दुष्परिणाम होणार आहेत। तरी शेतकऱ्यांनी ग्रामसभेमध्ये एकमुखी नकार दिला आणि SRC कंपनीचं ते काम जे ते बंद करण्यात यावं, अशा प्रकारे ते बेकायदेशीर काम बंद करावं अशी सर्व शेतकऱ्यांनी तसेच पूर्ण गावकऱ्यांनी एकमुखी ठराव केला। काय असणार आहे तुमची? मी मेथी गावाचा संदीप शांताराम मिस्त्री। आमच्या गावात हे खडी क्रेशर जे SRC कंपनीचे येत आहे त्याच्या विरोधात आम्ही की जेणेकरून आमच्या विहिरींचं पाणी कमी होईल या दृष्टिकोनाने याला आमचा विरोध आहे। अशा पद्धतीने जर हे झालं तर आमच्या काही केळी आहे, काही कांद्यांचं जे पिकाचं नुकसान होईल, जे आज पाण्याचा स्रोत आहे तो कमी होऊ शकतो आणि ब्लास्टिंगमुळे काही ना काही कारणाने आमच्या विहिरी कमी होऊ शकतात। ग्रामसभेत आज काय ठरलंय? ग्रामसभेत हा विरोध ठरला आहे की बुवा सर्व शेतकऱ्यांनी मिळून सनी की हा विरोध केला आहे की व या गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध आहे। संदर्भात सांगणार सर, आपलं इथं जो रस्ता बनतो SRC कंपनीकडनं तर त्याला विरोध नाही आहे आपल्याला, आपण विरोध करत नाही। पण इथं जे खदान करणार आहे ते दगड खदान, तर त्याच्यात आपलं पाण्याचा स्रोत कायमस्वरूपी जाऊ शकतो म्हणून शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे। आणि त्याची धूळ माती उडेल, आमची इथं केळी लावलेली आहे, त्याचं नुकसान होईल म्हणून आम्ही शेतकऱ्यांनी सर्वमध्ये विरोध केलेला त्याला ठरावामध्ये। आता या परिसरामध्ये कुठले पिकं घेतली जाते आणि आता पाण्याची परिस्थिती काय? इथं यावर्षी पाणी भरपूर आहे, पाण्याचं कुठलीच अडचण नाही। इथं केळी लागवड आहे, कांदे, गहू आहे, हरभरे भरपूर आहे। पण इथं जे खदान येते त्याच्यामुळे पाण्याचा स्रोत कायमस्वरूपी नष्ट होऊ शकतं आणि मग आमच्या शेतकऱ्यावर ते उपासमारीची वेळ येईल। आणि जर असं काही झालंच तर आम्ही इथं आत्मदान करू। दरम्यान या कंपनीने ज्या परिसरात शेतजमिनी घेतल्या आहेत त्या शेतजमिनीच्या आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांना या स्टोन क्रशर आणि खदानीमुळे मोठा धोका निर्माण होणार असून जमिनी नापीक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। याच परिसरामध्ये गाव विहिरीसह शेतकऱ्यांच्या जमिनी देखील आहेत। सद्यस्थितीत या विहिरींना पाणी देखील चांगल्या पद्धतीने उपलब्ध आहे। मात्र स्टोन क्रशरच्या ब्लास्टिंगमुळे पाण्याची पातळी खालवण्याची देखील शक्यता आहे। तसेच दिवसागणिक हा विरोध वाढत आहे। यातच बुधवारी या संदर्भात गावात ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। SAR कंपनीच्या वतीने या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना 5,000 रुपये एकरी नुकसान भरपाई दिली जाईल असं तोंडी आश्वासन देण्यात आलं असून गावात CSR फंडातून या कंपनीच्या वतीने एक पक्का रस्ता करण्याचं देखील आश्वासन देण्यात आलंय। परंतु स्थानिक शेतकऱ्यांनी या खदानीला व स्टोन क्रशर निर्मितीला या परिसरामध्ये मज्जाव केला आहे। गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये प्रशासक आहेत, सरपंच व अधिकाऱ्यांनी एक दिवस आधी अजेंडा प्रसारित करून
तात्काळ ग्रामसभा लावली, यावर देखील शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला। सदरच्या कंपनीला या परिसरामध्ये स्टोन क्रशर व खदानीसाठी परवानगी देऊ नये असे एकमुखाने ठराव पारित करण्यात आला। तर शासनाच्या विविध योजनांतून अनेक काम होत असतात, यातलाच एक भाग म्हणून या रस्त्याचं काम सुरू आहे व ग्रामसभा बोलून ग्रामस्थांच्या सर्वानुमते या कंपनीला खदान व स्टोन क्रशरसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। परंतु ग्रामस्थांनी या ठिकाणी खदान व स्टोन क्रशर यायला नको यासाठी विरोध दर्शवला आहे। त्यामुळे आता पुढील कारवाई वरिष्ठ स्तरावर केली जाईल असं ग्रामपंचायत स्तरावरील अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितलं। वाला बावड़ी ब्लास्टिंग कर रहे हैं सर, उधर तब ब्लास्टिंग करने टाइम में उधर का पानी इसमें आएगा नहीं आएगा कैसे पता चलता है सर? बावड़ी कर रहे हैं सर, इधर आजू बाजू वाला लोग बावड़ी कर रहे हैं, वो ब्लास्टिंग कर रहे हैं, ओपन ब्लास्टिंग ही कर रहे हैं वो लोग। ब्लास्टिंग करने वाले सर नहीं वही रिग वाला ब्लास्टिंग नहीं सर, वही है रिग वाला है, वो कंप्रेसर वाला ब्लास्टिंग कर रहे आजू बाजू ऐसा नहीं सर, तुम्हारी बात मैं क्या बोल रहा अभी आजू बाजू वाला नहीं, रुको सर, अभी आजू बाजू वाला दिया ना सर, मैं क्या बोला आजू बाजू कुछ नुकसान हुआ है तो अभी बोल रहे ठीक है, मैं कंपनसेशन इतना हो रहा, मैं पत्रा लगा देगा बोल के बोल दिया, पूरा कवर कर देगा बोल के बोल दिया मेरे को। मैं क्या बोला मेरा आपका पानी हमारे खदान पे आ रहे बोल के बोल रहे, मगर वो प्रैक्टिकली हुआ कि नहीं कि हमको किधर भी नहीं पता चला। मैं भी हम लोग भी पहले बार कर रहे हैं, अगर आया तो आप ही ले लो, क्या होता है पानी तो मैं किधर भी ऑब्जेक्शन नहीं कर रहा है सर, खेत के लिए तुम्हारा बराबर हुआ, यदि वो साइड से पूरा पानी दूसरी तरफ चला गया तो किधर चले गए तरफ चला गया तो ब्लास्टिंग छोटा नहीं बड़ा ब्लास्टिंग दूसरी तरफ। सर आप कैसे ब्लास्टिंग कौन सा है? ब्लास्टिंग कौन सा है ये बताओ सर? ब्लास्टिंग किसी को सर ट्रैक्टर वाला ब्लास्टिंग है सर। अभी एक डाउट है सर मेरे को, इधर बावड़ी कर रहे हैं सर, ब्लास्टिंग कौन सा? एक मिनट सर, एक मिनट सर आजू बाजू मैं बोलता हूँ यांच्याशी बोललो या यांच्याशी बोललो, ते काय सांगत होते माहितीये का? बोले बच्चा नहीं हुआ, क्या बोले बच्चा नहीं हुआ, उतने में तुम बोल रहे ये पागल पैदा होगा, ऐसा होगा वैसा होगा, बच्चा ही नहीं हुआ है तो तुम ऐसा क्यों कर रहे? बोले अरे बच्चा होने से पहले डॉक्टर ने बोल दिया ना ये पागल होने वाला है तो उसको ऑपरेशन कर डालो ना। नुकसान हो बघू ये ना वेगळेच भाषा करता ये चांगले नाही ते। बघा तुम्हाला त्यांना काय बोलू द्या, त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐका तुम्ही, ते बाकी आता तुमचं नंतर जो वार्तालाप पर्सनल झाला असेल आप बोलो क्या देऊनच नाही नाही देणार, हम लोग किसके लिए नहीं देना है 90% लोक पहिले गरम सभा झाले इथं हजर नाही, काही विरोध दाखवला, आला जाते ते इथं हजर नाही, मग ते कुठेतरी मॅनेज झाले ना। आयता मुरुम करायला येवर गणभर वाया दर नेत पैसा नाही हो, फुकट मा दर नाही, पोरा दिन ना दर नाही उदाहरण लागी ते रस्ता काढ देतील ना शेतकरी पण नुकसान करताय बाकी काही नाही, नुकसान आणि उभा करा आणि दुनियाला कामे शेतात फुकट मा मुरुम दुसरा करा त्याचे दर मग उदाहरण आहे। भाऊसाहेब तुम्ही निघून जाल, समजा तुमची बदली झाली त्यांचं कमिशन घेऊन निघून जातील, कुठे त्यांचे पगार घेऊन निघून जातील, आम्ही कोणाकडे बघायचं? विषय काय? हा ठीक आहे, ते 2-3 होते, ते 2-3 मॅच झाले, लगेच आम्ही 2-3 मॅच व्हायचं आणि गावाचा विचार नाही करायचा का? गावाचं नुकसान नाही करायचं, पुढची पिढी तरी एक साथ देणार, तो चर पडशेल जमिनीवर आहे ना, त्याचा चर बसेल तो ती दुडीचा, आणि तो बसल्यानंतर ती आजूबाजूची हात समजत नाही,
लोक नाही द्या खूप करा पण ती सभा कशी घ्याल का परस्पर आणखी होईल. आता तुम्ही काय सांगतात सर्वांना विचारा असं नाही आम्ही सांगतो म्हणून नाही सर्वांना विचारा. वागली उदाहरण त्याच चाललाय ना. याच्यापुढे एक ठराव बी असा करून घ्या आजी माझी जे पदाधिकारी नाही यांनाही बोलवतो ग्रामसभेला. सर्वांसाठी आहेत अहो सर्वांसाठी आहेत. लक्षात आलं का काय होतं माहिती ऐका ते जबाबदार निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत आजी असो माझी असो बरोबर. आता त्यांनी सहभाग महत्वाचा आहे. आता ही जनता जी असते भाऊसाहेब तुमचा विचार नाही करायचा का तुम्ही गावाला पाणी देणार आहेत तिथं गावाची विहिरी गावाला पाणी कुठून आणणार आहे किंवा पाण्याचा आपण आता कुठं म्हणतो का की झालाय का नाही तर मागून असं तर नाही आम्ही एकदम कोर्टात बोलतोय असं अशा गोष्टी स्पॉटवर मी काय म्हणतोय त्यांच्यासाठी गेले आमच्यासाठी पण बरेचसे काही वाचला काहीच कळालं नाही. बरं तुम्ही काल अजेंडा लावला लगेच लोक काय विचार करतात याच्यावर त्यांना विचार करण्याची शब्द आणि विचार करायचं सवड सांगा ना तुम्ही. 4 दिवस जर अगोदर लोकांना माहिती पडतं आपल्याला आपल्या ग्रामसभेमध्ये विषय येणार आहेत आपण तिथं काय बोलायचं. आता ऐन वेळेला लोक काय बोलू शकतात कशासाठी घेतात आज विषय होत ना याच विषयासाठी घेतली ना. मग लोकांनी आता ऐन वेळेवर लोक तुम्हाला काय उत्तर देतील. विषय जाऊ द्या भाऊसाहेब थांबा विषय झाला आता शेतकऱ्यांना नुकसान होतं त्याचं काय असं झालं लोकांना एक ठराव केला भाऊसाहेब 2 खनिजला विरोध केला होता त्याला व्हॅल्यू राहत नाही का त्या ठरावाला. त्याने म्हणतोय आता मी बी होतो त्या ग्रामसभेत की आपला मागचा असा ठराव झाला परत याच्यात यांनी परत ते ऐका ना परत आपण ते ठराव झाला बाबा हे असं त्यांना एक लिखित देऊन टाकायचं होतं की असं झालं आपण खतांचा विषय नाही त्यासाठी लोकांना बोलवलं ते लोकांचं म्हणणं मांडेल ना ते सांगतायत ना आम्ही नोटरी करून दिली या त्या गोष्टी मांडायची. आता त्यांना द्यायचंय का नाही द्यायचंय ते तुमच्या लेवलला सभा ठरवेल ना ती. त्यासाठी सभा घेतली ना आपण आपण परस्पर थोडी त्यांना देऊन टाकतो त्यासाठी सभा घेतली ना आपण. आपला काय विषय झाला या साहेब आता तुम्ही सांगतायत तुम्ही त्यांच्यासाठी भाऊसाहेब तुम्ही त्यांच्यासाठी जर तात्काळ ग्रामसभा घेऊ शकतात त्यांच्या पैशाच्या जोरावर ते मोठे माणसं आहेत कुठेतरी. आम्ही सर्वसामान्य शेतकरी आहेत आमचा त्याच्यावर उदरनिर्वाह आहे. आणि जर तुम्ही त्यांच्यासाठी एवढी तात्काळ घेतली आमच्यासाठी घेणार का तुम्ही. या भाऊसाहेबांना काल फोन केला काय परत परत फोन करताय हो म्हणे 8 दिवसात आणि आज काय आले कंपनीचा पॉवर आमच्याकडे काय आमच्याकडे काय आज का आले तुम्ही कंपनीचा पॉवर वगैरे आणि कालच आज दिलाय तुम्ही कालच शेतकऱ्यांसाठी नाही दाखवणार शेतकऱ्यासाठी नाही करणार. सर तुम्हाला एक मी विचारतो थांबा ग्रामसभा म्हणजे काय ग्रामसभा कशासाठी घेतात किती दिवसापासून ती प्रसिद्ध करायची असते किती दिवसापासून ती प्रसिद्ध करायची असते. ग्रामसभामध्ये गावाच्या अंतर्गत एका धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल कुठलाही असो तो गावाचे जे ग्रामसभेला जे प्रतिनिधी आहे ज्यांना मतदान करण्याचा अधिकार आहे असे लोक ग्रामसभेचे मेंबर असतात. त्या सर्वांच्या लोकांच्या संमतीने एखादा विषय चर्चा करणं नियम 7 प्रमाणे ग्रामसभा ग्रामपंचायत बोलवू शकते. ती ग्रामसभा आपण घेतली त्या ग्रामसभेचा तो उद्देश आहे. आता राहिला विषय तुमचा तुम्ही तिला काय विशेष सभेला आपण 3 दिवसाची मुदत असली यांचा विषय आहे की यांचं काम आहे ते काय हे बघा. जरी आपण ग्रामसभा हे म्हणता तुम्ही तत्परता दाखवली का नाही दाखवली तर माननीय मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसाचा लक्षणीय कार्यक्रम घोषित केलेला आहे. आणि अशा एखाद्या कार्यक्रमाने आपण म्हणायचं की बाबा यांना सांगा 8 दिवसांनी ग्रामसभा लावतो का 4 दिवसांनी लावतो. यांना सांगितलं सोमवारी सर लेट होऊन जायगा सोमवार किती मग त्यांना सोमवार नाही तर मग त्यांना आपण परवाचा अजेंडा काढून आज ग्रामसभा टाकली. आता ग्रामसभा लावली
लोक आलेत, ग्रामसभा लावण्याचा अजेंडा देण्याचा उद्देश काय आहे की लोकांना कळायला पाहिजे. मग तो लोक आलेत, आता तो तर काही विषय नाही, 3 दिवसाची जी मुदत असते. नाही, पण मी असं म्हणतो लोक आलेत, ज्यांना जेवढं माहिती पडलं तेवढे लोक आले. बरं, अजेंडा कमीत कमी 4-6 दिवस अगोदर काढायचा असतो की नाही, ब्लॅकबोर्डवर प्रसिद्ध करायचा असतो की नाही. केला ना प्रसिद्ध काल केला. किती लोकांनी पाहिला असेल? किती लोकांनी पाहिला असेल? सभा लावायची तर पूर्ण गावाची लावलेली आहे. मी एवढं सांगितलं तुम्हाला, जर या लोकांना सपोर्ट करायचं जरूर करा, आपलं किंमत नाही. पण त्या परिसराचा शेतकरी जर नसेल तर तुम्ही ते पण फक्त त्यांच्या ती बाब निदर्शन आणून दिली, बाकी निर्णय त्यांनी घ्यायचे. इथं काही कंपल्शन आहे का कोणावरती? इथं कोणावरती काही जोर जबरदस्ती नाही. विषय असा आहे की बा तुम्ही एक आहे त्यांचा ज्ञानेश्वर गिरासेंचा आहे किंवा आणखी योगेश गिरासेंचा आहे किंवा आणखी कोणाचा आहे. मी काय सध्या परिसरातले शेतकरी असतील तर त्यांनी हरकत, त्यांचा तो विषय आहे, त्यांनी इथं मांडला ऑलरेडी, त्यांनी लेखी दिलेले. मी तुम्हाला गावाला एकच सांगितलंय की दुसऱ्या कुठल्या रस्त्यावरच्या असतील फक्त त्यांनी तो विचार करावा. याच्यात बंधनकारक आहे. मी सांगतो का ते लोकांनी इथं मत देऊ नये किंवा त्यांचं इथं मत मांडू नये. तुम्हाला जर सांगितलं हे कशासाठी हात वरती करणं, आज सगळ्यांचं म्हणणं आहे की आता तो हा विषय सांगितला का नाही की यांनी हा ठराव नामंजूर करा, सगळ्यांचं म्हणणं आहे. आम्ही तुम्हाला ते सांगतो, फक्त एकदा बोट वरती करून आम्हाला सांगा की तुम्ही हा ठराव रद्द करायचा आहे. त्याच्या आधी फक्त मी तुम्हाला एवढं सांगून दिलं की बाबा हा विषय आहे, कारण की याचा पण, कारण की कुठला बी सरकारचा काही काम पूर्ण प्रोजेक्ट असला तर याचाच म्हणे बाबा कोण लोक विरोध करतात, मग ते आपल्याला पण त्याची पण विचार की मग त्या परिसरातलेत का, ते तिथं राहतात का, त्या गावचे. म्हणून आपण ग्रामसभा लावली. तुम्हाला जो विरोध नोंदायचा आहे तो तुम्ही सर्वानुमते नोंदवू शकतात, विषय तो नाही. फक्त मी तुम्हाला ती कल्पना देऊन दिली की त्या परिसरातले कोणी शेतकरी बंधू असतील, त्यांच्या व्यतिरिक्त आणखी असतील तर तुम्हाला जर या लोकांना यांचं नुकसान झालं तर यांना वाईट वाटणार, हे त्यांच्या बाजूने म्हणतीलच ना की तो काही अडचण नाही. फक्त परवानगी लागते ते आजूबाजूला 2 मीटर 3 लाखाचं अनुदान असतं तरी. आता विषय असा आहे तुमचा सगळ्यांचा विषय याच्यावरती काय, सगळ्यांचं तुमचा ठाम भूमिका आहे का याच्यावरती सगळ्यांची? तुम्हाला तेच बोट लागली, तुम्हाला बघायचे तेच सगळे या प्रकल्पाला नाही होणार. आज एका शेतकरी बंधूचं नुकसान झालं, दुसऱ्या शेतकऱ्याला लागणार नाही का? ग्रामसभा सगळ्यांसाठी तुम्हाला सांगायचं तुम्ही चुकीचा अर्थ, माझं काम आहे तुम्हाला सांगायचं. ऐकून माझं समजतंय, माझं काम होतं तुम्हाला सांगायचं, ऐकून घ्या. तेच विरोध होते पहिल्या ग्रामसभेला, ते हे तुमच्या गावाचा विषय आहे. हा विषय आपल्या स्तरावरनं आपण इथं जरी घेतला तरी आज शासन स्तरावरनं त्यांना काही निर्णय घ्यायचा तुम्हाला तो वरिष्ठ आज पातळीवर घेतलाही जाईल. माझं त्याबद्दल काही म्हणजे तुम्हाला सांगणार नाही, पण तुम्ही जे म्हणणार ते मी इथं नमूद करणार. त्यात माझं काय वैयक्तिक, कारण की ग्रामसभा कायसाठी घेतली त्याच कामासाठी घेतली. पण तिथं सभा आपल्याला विरोध द्यायचा. आता इथे जे लोक आहेत त्यावेळी तिथले जे लोक आहेत तुमचं म्हणणं काय, त्या ठिकाणी हा प्रोजेक्ट हे मशिनरी वगैरे अजिबात ठेवू द्यायचे नाही का? तुम्हाला 520ला किती लोकांचं म्हणणं आहे की हा तिथं काम सगळे शेतकरी, अरे हा ना सगळे शेतकरी शेतकरी आता हे तुमचं प्रोडक्शन जेवढे लोक आहेत ना, आता हा जो विषय जसा आता मांडला तुमचं म्हणणं की तुमच्या आता ग्रामसभा साईडला तुमचं म्हणणं हा म्हणजे 2 विषय याच्यामध्ये. त्या ठिकाणी त्यांना ही जी कंपनी आहे कंपनीला मशिनरी ठेवून काम करू द्यायचं का नाही हा विषय आहे. आणि दुसरा आहे खदानीचा आपण दिलं होतं ऑलरेडी. आता हा आजचा सभेचा विषय होता, फक्त त्यांचं जे युनिट आहे ते 520/1-2 ला ठेवू द्यायचं.
खदानीचं नाही हा एक विषय आजच्या ग्रामसभेला आहे ना. खदानीचा विषय नाही आपण अरे करत पण घ्या ना तू अरे दिलाय ना त्या 26 जानेवारीच्या सभेत दिला ना तुम्ही. आपण तोही कायम करून घ्या ना याच्यामध्ये. तो विषय आला तो कशाला सोडता, तो कायम करा. तो एका विषयावर परत होता होत 3 महिन्यापर्यंत तो विषय घेताय. आणि मग तिला काय आणखी मग पहिले हा विषय घ्या तुम्ही. त्याचा तो ऑलरेडी देऊन ठेवलाय, देऊन ठेवलेला आपण. हा विषय झाला हा वृद्ध म्हणून सर्वांनी एकमुखाने मागणी मला एक सांगा याच्यामध्ये हा जो विषय आहे ना, या आता कंपनीचे प्रतिनिधी आहेत ते म्हणतात की आम्ही नुकसान भरपाई द्यायला संबंधित. समजा आता 2 शेतकरी आहे, आता समजा यांचा विषय ते नुकसान भरपाई द्यायला तयार आहे कंपनीवाले. समजा आता ज्ञानेश्वर आबासाहेब दुसरे अजय दादाचा कोणाचा काय असेल विषय तो नाही. याच्या व्यतिरिक्त आता सभा लावलीच बघा. विषय असा आहे, माझं तुम्हाला सांगायचं काम आहे, त्या जिथं त्यांचा प्रोजेक्ट येतोय तिच्या जवळपासचा शेतकरी असेल त्याने पोटतिडकीने सांगितलं त्याचं म्हणा ठीक आहे, पण माझी शेती इकडे वर्दळी रस्त्याला आणि मी सभेत सांगेल यांना देऊ नका, हे पण काही योग्य होणार नाही. तुमचा गावाचा विषय हा गावाचा विषय. पण माझं एक सांगणं आहे तुम्हाला, तुम्ही त्या भागात जिथं त्या परिसरात जिथं प्रोजेक्ट येतोय किंवा जिथं त्याचं एक्सकेव्हेशन म्हणा, खदानीचं काम म्हणा किंवा मशिनरी ठेवायचं काम जिथं असेल त्या परिसरातला जो कोणी शेतकरी असेल आजूबाजूचा तो म्हणेल तर त्याचं म्हणणं एकदा असतं की त्याला त्याच्यापासून काहीतरी त्रास होणार असेल भविष्यामध्ये किंवा त्याचा काहीतरी नुकसान होणार आहे. तू म्हणेल पण हे काय होत आहे माहितीये का, एक विशेष म्हणजे तुम्ही तोंड सामावले जावा, 2 लोक बसतात. इतर कामांसाठी कसे आम्ही येतो, भाऊसाहेब हे काम करायचंय आम्हाला, ते काम करायचं, आपण बॅकअप देतो ना, तुम्ही नाही सर हे करून घ्या, त्या संमतीसाठी पाहिजेत ना. आणि ते राहिलं चांगल्या गोष्टीला प्रॉब्लेम तो नाहीये. कंपनीचं असं म्हणणं आहे, जर आम्ही तिथं खदान केली, जर कोणाचं पाणी गेलं तर त्या खदानी म्हणजे बाबा आपला तुमचा विषय झाला. हे बघा तुम्ही 2 जणांचा ज्ञानेश्वर आबाचं यांचं शेतीचं यांचं ऐकून घ्या. आता यांचं म्हणणं यांचं नुकसान आता कंपनीचे आहे, परवाना दादा ते कंपनीच्या वतीने राहतात, त्यांना काय म्हणायचं तुम्ही जरी सर अभी ये लोग बोल रहे पानी आएगा नहीं आएगा भगवान का है सर. मैं एक बात है, पानी आया तो हम लोग वो पूरा लैंड उठा के नहीं लेके जाने, मैं ये साइड दूसरा साइड जाते हैं. अभी जो पानी है सब लोग यूज करो, मेरे लिए जो आया तो आप लोग यूज करो. हम लोग तो नहीं मना तो नहीं कर रहे हैं. बोल रहा हाँ हमारा पानी लगे परिसर में, हाँ सबका गया. कितने लोग सुनो, कितने लोग यूज करेंगे. वहाँ पे तुम्हारा कैसे है, फिर यहाँ पे मेरा खेत है, अभी उसको 2 केरी का खेत है, 2 लाख उसके ऊपर खर्च हो गया. एक लाख का ठीक है. पाइपलाइन के 2,000 फूट पाइपलाइन के पलाशिंगला दणका बशीना त्या टाइमला पाणी फाटेल शेतकऱ्यांना देणार आहेत का. असं आहे ते. आता ते 5,000 एकर सांगता, जुडीचं साम्राज्य आलं तर 5,000 एकरने काय होतं बरं. आमचे 5-5 लाख रुपये खर्च झाले पिढीवर आणि 5,000 रुपये आम्ही तुम्हाला नुकसान भरपाई दिली. वाटतं काही सर शेतकरी कुठंच काय म्हणजे आम्हाला मजाक समजताय का. शेतकरी मजाक म्हणून समजून घेतली आपण सांगलीचे आहेत ना, भरपूर स्पॉट आहेत. स्पॉट नाही असं काही नाही. फुकट मिळाली यांना, फुकट भेटतं ना काय. ते काही असो, ते त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. मग शेतकऱ्यांच्या याच्यावर नांगर फिरवणार आहेत का तुम्ही. एक SRC कंपनी, तुम्ही गव्हर्नमेंटचं काम सांगतायत, गव्हर्नमेंटचं काम सांगतायत, ती एक कंपनी, तो एक मोठा मालदार व्यक्ती, मग तो शेतकऱ्यांचं काही करेल का. आपण ग्रामसभा मग आम्ही चर्चाच करतोय. हा मग ते काही करतील का.
तुम्ही तुमची भूमिका मांडावी. एवढं 10-20 किलोमीटर नसतील ना कुठे भेटली, आम्ही देऊन टाकली, सोयपासून देऊन टाकली. 2-4-5 किलोमीटर भेटतात त्यांना. आपल्याला काय काम आहे? आपलं काम आहे आपल्या परिसरामध्ये कंपनी जर तिचा एखादा तिने जो प्रोजेक्ट लॉन्च केला आहे त्या प्रोजेक्टसाठी तिला जर बोर ब्लास्ट लक्षात ठेवा, बोर ब्लास्ट होणार आहे. हे ट्रॅक्टरने त्याने नाही, हे जे दुसरे खदानवाले जे काढतात ते जे 1 वर्षांनी काढणार ना, ते 7 दिवसात काढतील तेवढं. हा, आता मोटरसायकलीत चालत तरी इथं दूर बसते. आता तिथं जर ते क्रेशर आणि ते क्रेशर तुम्ही सांगतायत आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी दिलंय, जे क्रेशर बसवतायत केशरजन माझ्या शेताचं अंतर किती आहे माहिती आहे का? हे 10 फुटाचं अंतर आहे. माझे घेतलं का त्यांनी? काही संमती घेतली का? तुम्ही कसं काय म्हणतायत त्यांनी दिलंय असं? चला आपण स्पॉटवर जाऊ. दिलेले मौजे मेथीची 2 खनिज हरकत संदर्भात मागील ठराव 11/1/2025 कायम होण्याबाबत मौजे मेथी परिसरात तात्पुरती खडी क्रेशरना हरकत न देण्याबाबत 5/3/25 रोजीचा सभा. ठीक आहे, 5/3/25 महोदय, उपरोक्त विषयांवर आज होणाऱ्या विशेष सभेस आपणास SRC कंपनीचे आलेले अर्ज असताना परस्पर न हरकत न देता शेतकऱ्याचे नुकसान, केळी पिकाचे नुकसान, धुळीचे साम्राज्यापासून होणारी हानी याचा विचार होऊन तात्पुरते खडी क्रेशर परवानगी दिल्या संबंधितांना न्यायालयीन प्रक्रियेस सामावले जावे लागेल. सामोरे जावं लागेल. त्याच्यात हे अर्ज म्हणजे त्यांनी सांगितलं, त्यात एक आहेत ज्ञानेश्वर पहाड सिंगिरासे, विजय सिंग नागो गिरासे, तो कविता योगेंद्र गिरासे, योगेंद्र पहाड सिंग गिरासे, नानाभाऊ गणपत गिरासे, शानादन सिंग गिरासे, धनसिंग नागो गिरासे, प्रेमसिंग ओंकार गिरासे, गोपी दिवान गिरास अशा 9 लोकांनी इथं सह्या केलेल्या आहेत. यांनी याच्या संदर्भातला त्यांची हरकत दिलेली आहे. त्याच्यामध्ये असा ही ग्रामसभा लावण्याचा की त्यांनी आपल्या मागच्या ग्रामसभेमध्ये आपण त्यांना ठराव करून दिला होता. काही लोकांच्या हरकत होत्या, ज्यांनी त्या 552च्या संदर्भात हरकती होत्या त्यांनी नंतर त्या कंपनीशी ॲग्रीमेंट करून त्यांनी काही त्या बहुतेक करार करून त्यांनी त्यांचं हरकत मागे घेतलेली. आता राहिला हा 520चा जो विषय होता मशीन ठेवण्याचा. आता यांचं ही जी कंपनी जी SRC कंपनी हिने जे काम घेतलं आहे तुम्हाला माहिती आहे सगळं, दोंडाईचापासून म्हणजे सोनगीर तर दोंडाईचा हा जो रस्ता घेतलेला आहे. आता यांचं आहे गव्हर्नमेंटचं काम. आपण यांना एक विनंती केली होती की आपण जरी तुम्ही हे जे काम करून देणार आहे तर आमच्या गावासाठी या लोकांनी मागणीप्रमाणे तुम्हाला CSRमध्ये काय एखादं काम करून देता येईल तर ते तुम्ही एखादं मोठं काम करून द्या. मग एकाने मागच्या ग्रामसभेत विषय मांडला, जसं भाऊसाहेबांना आता वाचून दाखवला, तर संविधान पद करण्याचं. मग तो आमचा हा रस्ता कच्चा आहे तर हा भाऊ तुम्ही सिमेंट कॉन्क्रीटला करून द्या. मग त्यांची इच्छा होत तयारी त्यांनी दर्शवली की आम्ही करून देऊ आमच्या CSRमधून, परंतु आम्हाला या ज्या काही परवानगी आहेत त्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून मिळाव्यात. मग आम्ही त्यांना सांगितलं की ठीक आहे, परवानगी पाहिजे असेल तर आम्हाला त्या संदर्भात ग्रामसभा लावून तो विषय लोकांसमोर ठेवून आपण त्यांच्या संदर्भातला योग्य तो निर्णय तुम्हाला काय द्यायचा तो याच्या माध्यमातून देऊ असा विषय होता. आता त्याच्यानंतर हा जो विषय तुमच्यासमोर मांडला याचा तुम्हाला व्यक्तिगत आता समजा यांनी एक अर्ज दिला आहे, ज्ञानेश्वर दादांनी एक अर्ज दिला आहे त्यांचा 5-7-8 लोकांची सह्या करून. बाकी कोणाचं काय म्हणणं आहे की याच्या संदर्भात म्हणजे हा एक विषय. मग बाकी आपले रेग्युलर विषय आहेत घरकुल हे आणि ते तर आपले न समजणारे विषय. तर तुम्ही तात्काळ ग्रामसभा घेतली आता बरोबर. असे आपले गावाचे बरेचसे प्रश्न आहेत. पाणी प्रश्न असो, 5 वर्षापासून गटारी काढल्या नाहीत, ह्या त्या गोष्टी याच्यासाठी तुम्ही काही नाही. त्यांनी काहीतरी म्हणजे ते रस्ता बनवून देणार आहेत. म्हणजे त्यांना आमच्या शेतकऱ्यांचे केळी वगैरे पिकं आहेत. आम्ही 5-10 वर्षापासून दुष्काळाला सामोरे जात होतो. तिथून कुठेतरी त्या परिसरामध्ये माझं नाही एकट्याचं म्हणणं, त्या परिसरामध्ये पाणी आहे आणि हे उत्खनन जे होणार आहे हे 24 तास होणार आहे. लक्षात घ्या बरं का तुम्ही. आणि मला बोलून घेऊ पहिले. बोर ब्लास्टिंग येते, बोर ब्लास्टिंग हे 24 तास चालणार आहे आणि तिथं धुळीचे साम्राज्य ह्या त्या गोष्टी होणार आहेत. मग आम्हाला कुठेतरी चांगले सुगीचे दिवस येणार आहेत आणि तिथंच हे पूर्ण गावात आपलं तिथं गावहीर पण आहे, तिथून आपल्याला पाणी पुरवठा होतो. मग ते उद्या सांगतो विहिरी करून देऊ तुम्हाला. पाणी पाहिलंय का त्यांनी खाली? पाणी पाहिलंय का? तसंच त्या विहिरींना जसं पाणी आहे तसं पाणी लागेल का? आणि
बऱ्याचशा गोष्टी चला तिथे स्पॉटच आहे आहेत ना साईड मध्ये खदाने बाबड पाडारे चिमदानालय म्हणजे नाही जे बा 1 मिनिट नाही जे तर त्या गोष्टीला कुठेतरी आपण हे केलं होतं पण भरपूर जागा आहेत म्हणजे ती जागा नेमकं आणि विशेष तुम्ही तिथे पाणी करू शकता पाणी आहे की नाही गावाला पूर्ण विचारा ना तुम्ही त्या जागेमध्ये त्या परिसरामध्ये आमचं गाव म्हणजे 15-15 दिवसांनी पाणी येतं त्या विहिरीमुळे कुठेतरी हे मग आमच्या याच्यावर हे करायचं आहे का तुम्हाला SRC कंपनीस तात्पुरते खडी क्रशर मशीन ठेवण्यासाठी ना हरकत परवानगी देण्याबाबत तर कंपनीचा अर्ज पण कंपनीचा प्रतिनिधीचा अर्ज आहे आपल्याकडे 24/2/2025 रोजीचा खडी क्रशरसाठी ना हरकत परवानगी मिळण्याबाबत अर्जदार SRC इन्फ्रा डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी आम्ही आपल्याकडे विनंती करतो की आपल्या ग्रामपंचायत हद्दीत गट नंबर 521 पैकी क्षेत्र 1 हेक्टर 47 आर कोट करा 0.09 आर एकूण 1 हेक्टर 56 आर आकार रुपये 190 पैसे ही शेत मिळकत भाडे पट्ट्याने घेतले आहे तसेच मेथी गट नंबर 522 पैकी क्षेत्र हे 1 हेक्टर 41 आर कोट खराब क्षेत्र 0.09 एकूण क्षेत्र हे 1.50 आर आकार 81 पैसे हे मिळकत आहे तरी या क्षेत्रात खडी क्रेशर या जागेवर आहे भाडे पट्ट्याने क्रेशरसाठी जागा घेतली तरी आपणास विनंती करीत आहोत लवकर परमिशन मिळावी आमचा क्रेशर सुरू करता येईल त्यासाठी विनंती आहे शासन कामासाठी आम्हाला काम करता येईल यासाठी विनंती करीत आहोत असा त्यांचा अर्ज दिला आहे आणि आपण तो त्यांना मागच्या ग्रामसभेच्या ठरावानुसार पत्र दिलं होतं की आमचं हे मोठे काम करून द्यावं तर त्यासाठी त्यांनी एक पत्र दिलं आहे ग्रामपंचायतीला ग्रामपंचायत मेथी दिनांक 5/2/2025 स्टोन क्रशर स्टोन कॉरी RMC प्लांट तात्पुरते शेड आणि डिझेल स्टोरेज स्टॉक यार्ड स्थापनेसाठी परवानगी मिळण्याबाबत प्रमुख आदरणीय साहेब SRC इन्फ्रा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला कळवत आहे की CSR कार्यक्रमाअंतर्गत 220 मीटर आम्ही सिमेंटचा रस्ता टाकण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजे आपण जो संविधानपद नाव दिलं होतं रस्त्याला त्या रस्त्याचं काम ते त्यांच्या CSR फंडातून आपल्या गावाला करून देणार आहे त्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतो की खाली नमूद केलेल्या गट क्रमांकामध्ये स्टोन क्रशर दगड उत्खनन RMC प्लांट तात्पुरते शेड आणि डिझेल स्टॉक यार्ड बांधण्यासाठी ग्रामपंचायतकडून NOC द्यावी गट क्रमांक 521 522 मध्ये स्टोन क्रशर बांधले जात आहे दगड उत्खनन गट क्रमांक 522-1 522-2 आणि 522-3 मध्ये केले जाते RMC प्लांट गट क्रमांक 583-1 येथे बांधला जाईल गट क्रमांक 583-1 येथे तात्पुरते शेड उभारले जाईल आणि गट क्रमांक 583-1 मध्ये डिझेल स्टोरेज बांधले जाईल वर उल्लेख केलेल्या बांधकामासाठी NOC मागणाऱ्या विनंतीनुसार 220 मीटर आम्ही रस्ता बांधू शकतो अशी घोषणा करत आहोत असं त्यांनी ग्रामपंचायतीला त्यांचं लेटर पॅडवर पत्र दिलेलं आहे आपल्याला म्हणजे पंपसाठी परवानगी देण्याबाबत होतं SRC कंपनीच्या तर आजच्या ग्रामसभेत RMC मिक्सर कंपनीचे प्रतिनिधी त्यांनी दिलेले अर्ज सभेत वाचून दाखविला तरी त्यांनी अर्जात नमूद केल्यानुसार RMC कंपनीने सोनगीर ते दोंड्याच्या रस्त्याच्या मजबूतीचे काम घेतलेले असून सदर कामासाठी मौजे मेथी शिवारातील गट नंबर 183-1 ही जागा भाडे कराराने घेतली आहे तरी त्यांना त्यांच्या वाहनांसाठी इंधनाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असल्याने कंझ्युमर पंप सुरू करावायचा आहे व RMC मिक्सर प्लांट सुरू करायचा आहे त्यासाठी त्यांनी ग्रामपंचायतकडे ना हरकत परवानगी मागितली आहे त्याबाबत सभेत साधक बाधक चर्चा करण्यात आली तरी सदरची RMC कंपनी ही खाजगी कंपनी असून सदर कंपनीने मोठ्या रकमेचे काम घेतलेले असून सदर प्रकारची किंमत किती व इतर कागदपत्रेही ग्रामपंचायत सादर केले नाहीत तसेच सदर कामाची ना हरकत देताना ग्रामपंचायतीचा आर्थिक फायदा होईल अथवा ग्रामपंचायतीस सदर कंपनीमार्फत कंपनीच्या CSR फंडातून एखादे मोठे काम करून मिळावे अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामसभेत केली तरी सदरची बाब कंपनीच्या निर्णयावरून द्यावी व रिसर शासनाच्या मार्गदर्शनानुसार कर आकारणी करून ग्रामपंचायत मार्फत ना हरकत देण्याचे ठरवण्यात आले होते आपले नंतर ग्रामपंचायत मेथी येथील दलित वस्ती सुधार योजनेच्या खात्याचे नाव बदलण्याबाबत तो आपण पाठवलं ते त्यांच्या पत्रव्यवहार केला आहे त्यांचा अजून काही उत्तर आलं नाही आपल्याला नंतर आयत्या वेळच्या विषयावर चर्चा करण्याबाबत आयत्या वेळच्या विषयामध्ये पशुसंवर्धन विभागाकडील योजनेची माहिती दिली नंतर साठवण तलाव दुरुस्ती व सुशोभीकरण करणे तो आपल्याला ठराव दिला आहे नंतर
मेथी गाव ओडीए प्लस घोषित करण्याबाबत आपण ठराव घेतला होता. नंतर नवीन कायदे विषयक परवानगी जनजागृतीबाबत आपण विषय घेतला. नंतर ॲग्रिस्टॅक योजनेबाबत माहिती देणे, मौजे मेथी तालुका शिंदखेडा येथील कचरा सांडपाणी व्यवस्थापन करण्याच्या कामास मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव दिला होता. नंतर गगनराजू भिल यांच्या अर्जावर चर्चा करण्याबाबत, त्या आदिवासी महिला होत्या त्यांच्या अर्जावर आपण चर्चा करून पहिला विषय मागील सभेची प्रोसिडिंग वाचून कायम करणे आणि दुसरा विषय होता SRC कंपनीज तात्पुरते खडी क्रेशर मशीन ठेवण्यासाठी ना हरकत परवानगी देण्याबाबत व आयत्या वेळी येणाऱ्या विषयावर अध्यक्ष यांच्या परवानगीने चर्चा करणे. तर आपली मागील ग्रामसभा जी 26 तारखेला झाली होती. 26 तारखेला आपण ग्रामसभेची प्रोसिडिंग वाचून दाखवतो मी. ग्रामसभेची प्रोसिडिंग वाचून कायम करणे. आजच्या ग्रामसभेत ग्रामपंचायत अधिकारी यांनी दिनांक 10/11/2025 रोजीची प्रोसिडिंग वाचून दाखवली. ते प्रोसिडिंग योग्य असल्याने ते कायम करण्याचे ठरविण्यात आले. दुसरा विषय होता आपला GPTP आमचा गाव आमचा विकास आराखडा तयार करण्याबाबत. नंतर तिसरा विषय होता आपला रमाई घरकुल प्रस्ताव सादर करण्याबाबत. चौथा विषय होता 2016-17 ते 21-22 पर्यंत अपूर्ण घरकुले पूर्ण करण्याबाबत. नंतर पाचवा विषय होता ग्रामनिधीमधून करावयाच्या दिव्यांगासाठी 5% खर्चाचे नियोजन करण्याबाबत. पुढचा 6वा विषय होता आपला जिल्हा परिषद मराठी शाळेच्या साहित्याचा लिलाव खटला तयार करण्याबाबत. नंतर 7वा विषय होता समाज कल्याण विभागाकडील विविध योजनांच्या लाभार्थ्याची निवड करण्याबाबत. खटला लिलाव तयार करण्याबाबत चर्चा झाली. खोल्या पाडण्याचा जिल्हा परिषदेने आदेश झालेला असून त्या शाळा खोल्या पाडल्यानंतर ज्या जागेवर ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकाम करावयाचे असल्याने त्या शाळा खोल्याच्या साहित्याचा लिलाव खटला तयार करून त्यास पंचायत समितीची मंजूर घ्यावयाची असून त्याबाबत चर्चा केली असता ग्रामसभेत ग्रामस्थांनी सांगितले की सदरची जागा ही पुरातत्व विभाग महाराष्ट्र शासन यांची आहे. आपण ग्रामपंचायत मार्फत शाळा खोल्या पाडल्यानंतर सदरची जागा पुरातत्व विभाग ताब्यात घेण्याची शक्यता आहे. त्यावर सभेत चर्चा केली असता ग्रामस्थांनी असे सांगितले की सदरच्या शाळा खोल्या या अंदाजित 50 ते 55 वर्षापासून असून त्या जागेवर आहेत. त्याची नोंद ग्रामपंचायत नमुना नंबर 8 सुद्धा असून घडली सर. ते आता सर आज ग्रामसभा लावण्यात आलेली होती. नेमका काय विषय होता ग्रामसभेमध्ये आणि आता सर्वांमध्ये काय ठरलेलं आहे? ग्रामसभेमध्ये ही जे CSR आपली SRC कंपनी आहे त्यांचा जो प्लांट होते त्यांना सोनगिर तो दोंडाईचा हा पहिला जो रस्त्याचं काम दिलं आहे कॉन्क्रीट करण्याचं, त्याच्यामध्ये त्यांचा आमच्या तुमच्या मेथी गावाच्या शिवारामध्ये एक गट आहे 520/1 आणि 2 इथं त्यांना त्यांचं काहीतरी मशीन साहित्य ठेवायचं होतं. काही त्यांचे जे काही त्या खदानीसाठी जे काही साहित्य स्टोन क्रेशरचं ते त्यांना ठेवायचं. त्यासाठी विशेष ग्रामसभा लावली आणि या लोकांना त्या संदर्भात कळवलं होतं. तर मग त्या संदर्भात लोकांची काय संमती आहे किंवा यासाठी ग्रामसभा लावलेली झालं. त्याच्यामध्ये हा विषय झाला आहे, लोकांनी त्याला संमती दर्शवलेली नाही सर्वांमध्ये. बरं, 2 विषय होते या कंपनी संदर्भामध्ये. एक खदानीच्या याच्या संदर्भात ब्लास्टिंग करायचं आणि त्याच्यात ते स्टोन वगैरे काढून क्रेशर तयार करणं आणि त्यांचं जे काही डेपो आहेत डिझेल डेपो किंवा साहित्य, हे 2 वेगळे विषय होते. या दोघही विषयांना गावकऱ्यांनी सहमती दाखवली का असहमती दाखवली? फक्त याच विषयाचा विषय होता. हा जो तुमचा 520चा जो आहे ते वेगळं क्षेत्र आहे. हा जो 520चा विषय यांचं साहित्य मशिनरी ठेवण्याचा याच्यासाठीच फक्त हा आणि तो पहिला एक विषय तो ऑलरेडी आपण त्यांना जो खदानीचा होता तो 26 जानेवारीच्या ग्रामसभेला आपण त्याला या सगळ्यांच्या याच्याने त्याला नामंजूर पत्र दिलंय, नामंजूर केलेला आहे तो. दरम्यान लाखो रुपये खर्च करून शेतकरी केळी, हरभरा, गहू, कांदा पीक घेत आहेत. मात्र या कामासाठी संबंधित कंपनी तुटपुंजी नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना विकत घेऊ पाहत आहे का? गावचा विकास आणि भविष्याबाबत कुणाला स्वयंसूतक आहे की नाही, असा देखील सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय. यामुळे आता या प्रकरणी वाढता विरोध पाहता हे काम स्थलांतरित केलं जाणार की शेतकऱ्यांना आणखी आक्रमक पवित्रा हाती घ्यावा लागणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. IND TV न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट.